नमस्कार मित्रांनो, गाडा मालक बाला मोरे चॅनलमध्ये सरचं स्वागत आहे. आणि आज कोणगाव भिवंडीचा बिनजोडचा मैदान आणि आपल्यासोबत आहे हिंदकेसरी शंभू. आज गुलाल प्राप्त झालेला आहे. दादा काय सांगाल आज गुलालाबद्दल? गुलाल म्हणजे आम्ही इकडे जास्त येत नाही, पण चांगला गुलाल झाला, चांगली गाडी पळाली. शंभू तर बोलावं तितकं कमीच आहे, कारण अखंड महाराष्ट्र गाजवलेला आहे आणि महाराष्ट्राने त्याला प्रेमसुद्धा दिलेलं आहे. कुठेतरी एक मुरबाड तालुक्याचं नाव एक महाराष्ट्रामध्ये त्यांनी लौकिक करून दाखवलं आणि आज सुद्धा गुलाला तसाच तो धमक दाखवून दिली. आता म्हणजे कसं आहे माहिती आहे का, बैल पळतो, पण पोरा नसल्यामुळे जास्त आम्ही बैल काढत नाही बाहेर. पण जिथं नेतो तिथं गुलाल करतोच बैल, आणि आज चांगली गाडी पळाली. रुद्रा पण चांगला पळाला, शंभू पण चांगला पळाला आणि नाव करतो. आमच्या गावाला कोणी ओळखत नव्हता, साकुर्ली गाव आहे, पण बैलामुळं सगळीकडे फेमस झालं. बघा, मुरबाड साकुर्ली हे गाव महाराष्ट्रामध्ये तर लौकिक केलंच केलं आणि तसंच एक मालकासाठी सुद्धा संघर्ष योद्धा म्हणून शंभू पुन्हा गुलाल प्राप्त व्हायला लागला. बैल म्हणजे बैल 1 महिना भरपूर आजारी होता, पण बैलाने त्याची जिद्द सोडली नाही आणि मालकाचं नाव अजून टिकून ठेवला. एवढंच फक्त. आता काही अपेक्षा राहिली नाही त्याच्याकडनं. कुठेतरी संघर्ष जेव्हा करत होता तेव्हा बरेचशा लोकांनी त्याला ट्रोल केला होता का तर शंभू संपला, पण हिंद केसरी शंभू तो कधी संपत नाही आणि संपणारही नाही आणि ते करून दाखवलं त्यांनी. तो कसं आहे माहिती आहे का, शंभू येतो, तो कधी संपणार नाही आणि जेव्हा वेळ येते ते दाखवून देतो. जेव्हा इज्जतीचा विषय येतो मालकाच्या, तेव्हा बैलाचा तो काही पण करतो, जीवाचा रान करतो, पण गुलाल देतो आम्हाला आणि त्याच्यातच आम्ही समाधानी आहेत. काय सांगाल त्यांना, कारण ज्यांनी ज्यांनी बघितलं होतं त्याला गंमतमध्ये त्यांनी ते करून दाखवले आज. आता कसं आहे माहिती आहे का, ते डायलॉगबाजी केल्यानंतर पण समोरच्याला वाटतं का आमची गाडी मारली म्हणून डायलॉगबाजी करतो, तर तसं काही नाही. पण कसं आहे का बाबा, बैल पळतो, ती गाडी पण चांगली भरलेली, एवढंच आहे, बाकी काही नाही. आता का रुद्रा पण एक आता सध्या खूप नामांकित बैल आहे आणि कुठेतरी एक त्याने सुद्धा मुंबईमध्ये चांगली अशी बिनजोडला नाव केलेलं आहे. काय सांगाल? नाही, बैल तर चांगलाच पळतोय. मुंबईमध्ये तर खूपच नाव आहे बैलाचा. योगायोग 1 महिना चालू होता पहिऱ्याचा. मी त्यांना तिकडे बोलत होतो, ते आम्हाला इकडे बोलत होतो, पण आम्हाला खूपच लांब पडते इकडे येण्यासाठी. त्याच्यामुळं काही यायला जमला नाही. पण आज योगायोग घडून आला आणि गाडी पण चांगली पळाली. सर्वप्रथम तुमची ओळख सांगा. मी शंभू बैलाचा मालक नरेश राजने, गाव साकुर्ली, मुरबाड. बघा, शंभू बैल हा साताऱ्यामधनं घेतला होता, हो, कराडमधून घेतला होता आणि खूप कमी वयाचा होता. हो, 14 महिन्याचा घेतलेला आदतमध्ये आणि पळून घेतलेला आपण काहीतरी 1, 2, 3 नंबर सलग केलेल्या बैलांनी तिकडे कराडमध्ये. बैलाने आपला कराडमध्ये तर नाव केलं आहे, साताऱ्यामध्ये पण केलं आहे. इकडे मनसर म्हणजे बैलाला जिथं मी नेलं ना तिथं बैलाने माझं नाव केलं आहे. 4 बैलात बोला, परत सेकंदाला बोला, मावलमध्ये पण बैलाचं खूप नाव आहे. आपल्याला आज पण फोन येतात सेकंदासाठी का तुम्ही बैल घेऊन या. पण ते काय आहे, शॉर्ट फाटी असल्यामुळे आहे ना आपल्या बैलाचं पलन पूर्ण होत नाही तिथं. त्याच्यामुळे आता 2 दिवसापूर्वी आम्हाला 4 कॉल होते, काय शेठ तुम्ही बैल घेऊन या, नियोजन चांगलं होईल, गाडी नंबरात बसेल. पण ते पल्ला कमी असल्यामुळे आहे ना तिकडं आम्हाला त्या खेळात मजा नाही एवढी. ह्या खेळात जेवढी मजा आहे ना तेवढी तिकडं मजा नाही. एक तर आम्ही आता गटाचा खेळतोय ना, हा एक बिनजोडचा. बघा, बिनजोड आणि गट त्याने तर कुठेच असं हो. ठेवलं नाही. आमची एकच अपेक्षा, ज्या दिवशी बैलाला बैल पुरल ना त्या दिवशी आम्ही कोणाची पण गाडी मारू. किती पण रकमेची आणि किती पण मोठी गाडी आम्ही खेळू शकतो त्याच्यावर, फक्त बैलाला बैल फक्त पुरला आमच्या पाहिजे. बैलाला साथ देणारा बैल पाहिजे. ज्या दिवशी बैल पुरल ना त्या दिवशी आम्ही कोणची पण गाडी मारू. किती पण मोठी गाडी असू दे, ती गाडी खेळू आम्ही. आज 4 वर्षाचा बैलाचा रेकॉर्ड आहे. अजून परत बैलाला बैल पुरला नाही. आज गाडी आमची चांगली पळाली आहे, टेकून गाडी पळाली, म्हणजे खालून वरपर्यंत एकसारखी गाडी पळाली ना. बघू आता आम्ही डबल एक नाव फिरवलंय, एकच झालं. हा, नाव फिरवलं होता, आता कॅन्सल झाला, आताच सांगितलं एवढंच. आता एक गुलाल झालाय, आम्ही समाधानी आहेत. बघू आता, नाही तर बैल बरी म्हणजे लांबचा प्रवास आहे, घेऊन परत जाऊ आता. बघा, आज साकुर्लीवरून येऊन इथे भिवंडीमध्ये कोणगाव मैदानामध्ये खूप चांगला असा गुलाल प्राप्त केला आणि आज तोडास तोड उत्तर दिलं म्हणजे रुद्राने, कारण रुद्रा पण कुठेतरी कमी नाही. रुद्राने सुद्धा अखंड मुंबईमध्ये एक हो, 100% दबदबा सोडलाय आणि कुठेतरी इतिहास करण्यासाठी रुद्र सुद्धा सज्ज झालेला आहे. 100% रुद्राचा पळतोच. रुद्राने तरी शंभूपेक्षा मुंबईमध्ये चांगल्या गाड्या मारलेल्या आहेत आणि आमचा योगायोग असा आला का ही गाडी आम्हाला झाली पळो एकदाची. एकदा जर गाडी पळाली ना तर रुद्रावाल्यांना पण समजेल ना, आम्हाला पण समजेल गाडी किती पळते म्हणून, किती टेकून पळाली गाडी ती. बघा, मागील आम्ही एक मैदानामध्ये रुद्राची सुद्धा बाईट घेतली होती. तिथे आम्हाला सुद्धा ऐकायला मिळालं होतं का रुद्रा कुठेतरी इतिहास घडवत आहे आणि 100% ते इतिहास बघायला मिळणारच आहे. ज्या रुद्राने आता मथुर एवढा पळतोय, मथुरची गाडी जर रुद्रा मारू शकतो तर रुद्राचं नाव आहेच नाव. 100% मुंबईमध्ये नाव आहे रुद्राचा. आम्ही बोलतो आम्हाला तो पैरा होतोय का नाही होत, कारण आतल्या बैलाला लवकर पैरा होत नाही. आतला बैल किती बोलो,
आमचा 1 महिना झाला विषय चालू होता रुद्राबरोबर पैऱ्यावर. आज तो योगायोग आला ना, गाडी पण चांगली पळाली, गुलाल प्राप्त झाला. बघा मित्रांनो, आज रुद्रा मी धन्यवाद पण बोलतो कारण पैरा झाल्याबद्दल. ना आता गाडी जुलून पळाली, आता काही टेन्शनच नाही. दादा, शंभू कुठे हिंद केसरी झाला? हे कोरेगाव मध्ये झाला, 2 नंबर केला होता शंभूने एक नंबर बाकासूर आदत मध्ये. बोला. एक नंबर बाकासूरने केला होता आणि त्या मैदानामध्ये आपण 2 नंबर केला. आता बाकासूरच्या सोबत विरोधात पालना आणि सोबत पालना ते सगळं जास्त आणि 2 नंबर केला तेवढं समाधान झालं आमचं. जो इतिहास करतोय त्याला कधीच कुठे कमतरता नाही भासत. पण कुठेतरी मुरबाडमध्ये आपल्याच गावा एरियामध्ये कुठेतरी नाव ठेवलं जात होतं, पण ते शंभूने करून दाखवलं. नाही, बैल आहे ना आमचा, बोलून आपला कसं माहिती आम्ही बोलून नाही दाखवी. ज्यांना वाटतं ना शंभू संपला त्यांना बैल बरोबर उत्तर देतो आणि परत कोणची इच्छा असेल का बाबा मुरबाडाचा कोणी असू दे, कोणी पण नाव फिरवा, आम्ही खेळून ज्या दिवशी बैलाला बैल पुरल त्या दिवशी किती पण रकमेची गाडी आणि कोणची पण गाडी आम्ही फिरू. आणि आज चांगली गाडी पाहिली. इतिहास आहे, ज्या दिवशी बैल मैदानात नेतो ना, तर समोरची चर्चा करतात पैरा कोणता आहे. जर त्यांना समजला पैरा कमजोर आहे तरच नाव फिरवतात. ज्या दिवशी त्यांना समजेल ना पैरा चांगला आहे, ज्या दिवशी आम्ही मोठ्या रकमेवर नाव ठेवतोय त्या दिवशी समजून जातात की यांना चांगला पैरा आहे, त्या दिवशी जोड नाही होत. हिंदकेसरी शंभू आणि साकोर्ली एक्सप्रेस शंभू म्हणून एक ओळख आहे आणि ती आज मुरबाडकरांना सुद्धा एक त्याची आवड निर्माण झालेली आहे. आणि मुरबाड तालुक्यामधले मैदान सध्या सध्या बंद आहेत, थोडे दिवस बंद आहेत, तरी पण शंभू कुठेतरी त्या तालुक्याचं नाव आज लौकिक करतोय. लोकित 100% लोकित झालाय. सर्व गावाला पण अभिमान आहे बैलाचा. कारण ज्या वेळेस बैल गुलाल घेऊन जातो ना, तेव्हा चर्चा होते शंभू आला, शंभू आला. लहान मुलापासून तर एखाद्या वयस्कर म्हणजे आजोबांपर्यंत बैलाची चर्चा होते गावामध्ये. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं सांगितलं आणि दिलदार व्यक्तिमत्व. कधी असं कुठलाही आजादुजा बाजा केला नाही आणि शंभू हा महादेवाचा नंदी आहे आणि त्यांनी खूप असं नाव केलं. बऱ्याच लोकांनी ट्रोल केलं, पण शंभूने त्यांना करून दाखवलं. आमच्या बैलाला हार सहन होत नाही, पण आम्ही संयमी केलतो. आम्हाला जर एखाद्याने टाकला ना, आम्ही कधीच बदला घेण्याचा प्रयत्न करत नाही. कारण आम्हाला माहिती आहे आमच्या पैऱ्यामुळे गाडी पडले. नाही योगायोग आला तर कधी गाडी होऊ शकते. बोलून कशाला दाखवायचं काही नाही का. आज रुद्राचे मालक सुद्धा आपल्या सोबत आहेत. काय सांगाल दादांबद्दल? दादांचा स्वभाव पण चांगला आहे. एका फोनवर कॉन्टॅक्टवर आमचं फोनवरच झालं कॉन्टॅक्ट. झाल्याच्या नंतर दादानं बोललो दादा पैरा पाहिजे. तर दादा बोलले 1-2 मैदानाचं नियोजन झालेलं आहे, बघू आपली गाडी पळूया. मग असं करताना त्यांचा मागं आमचा योगायोग पण आला पोसरी मैदानासाठी. पण त्यावेळेस असं झालं, पोसरी मैदान कॅन्सल झाला आणि अंजप मैदान घेतला. दादांना खूपच लांब पडत होता. दादाही सांगितलं का तुम्हाला यायला जमेल का आपला धामणगावला. पण धामणगाव आम्हाला खूप लांब पडत होता आणि ट्रॉफिकचा पण प्रॉब्लेम होता. त्याच्यामुळं तो आमचं नियोजन कॅन्सल झाला. पण आज योगायोग घडून आला ना, पैरा आमचा सक्सेसफुल झालाच. आज मुंबईमध्ये सुद्धा दादांचं नाव एक लौकिक होतंय, रुद्रा मुलं. काय सांगाल? 100% बैलाची खासियत अशी आहे, पब्लिकनी फुल ठाम बैल पळणार आहे आणि बैलाला जेवढी पब्लिक असेल तेवढा बैल गती लावतोय आणि बैलात जिद्द आहे गाडी कोणती पण गाडी मारण्याची. फक्त त्या बैलाला समोरचा बैल पुरणारा पाहिजे आतला. ज्या दिवशी त्याला बैल पुरल तो पण कोणाची पण गाडी मारेल बैल. आणि त्यांनी करून पण दाखवलं आहे रुद्रानी. त्या बैलाने करून पण दाखवलेलं आहे आणि गाड्या पण मारून दाखवलेल्या आहेत. मग कसं आहे कधीतरी पैरा व्यवस्थित असतो नसतो, कारण मुका जनावर आहे. त्याला कधी दुखापत असेल, कधी समजत नाही. त्याच्यामुळं कधी पळतोय, कधी नाही पळत हे आपण नाही सांगू शकत. पण ज्या दिवशी बैला पळतात त्या दिवशी 100% गुलाल होतो. बघा, खूप सुंदर दादाने सांगितलं. दिलदार व्यक्तिमत्व. आज हिंदकेसरी शंभूचे मालक आज पैऱ्याच्या मालकाचं सुद्धा खूप चांगला नाव घेतात आणि आज त्यांना बैलाचं कसं आहे ना, मी जॉब करतोय पण सर्व पोरंच आमचे सांभाळतात. हा सिद्धार्थ खंडागले पूर्ण बैलाचा. सिद्धार्थ खंडागले या गावातली भरपूर पोरं अशी सूरज आहे, जय आहे, रोहन आहे, आमचा चुलत भाऊ जयेश आहे, अशी पोरं भरपूर आहेत, केतन आहे. हेच सर्व बैलाचं करतात आणि पहिला बैलाला खाण्यापासून धुण्यापासून सगळ्या गोष्टी पोरंच करतात. खूप सुंदर. आणि जर मित्रमंडळी असली तरच शरक्षेत्र आहे. हो 100% पोरांशिवाय मजा नाही आहे. आणि 1-2 याला पण असं आता आज आम्ही खरोखर कमी आलो, 3-4 आलो का तर खूप लांब आहे आणि पोरं कशी जॉब करतात त्याच्यामुळे आम्ही कोणाला जास्त फोर्स नाही करत. आम्ही उलट त्यांना बोलतो शर्यती क्षेत्र एक एन्जॉय म्हणून करा. सुट्टीच्या दिवशी आमच्या जोडीला या. पण कसं आहे एखाद्याचं काम मोडून या ते आपल्याला जमत नाही. आम्ही त्यांना घेऊन येत नाही. असं जे जॉबला जातात त्यांना जॉबला पाठवतो, जे फ्री असतात त्यांनाच घेऊन येतो. तशी पोरं वगैरे जोडीला भरपूर असतात, 35-40 पोरं असतात आमच्या जोडीला. पण लांबचा प्रवास असल्यामुळं आम्ही कमीच घेऊन येतो. येणाऱ्या काळामध्ये शंभू आणि रुद्रा इतिहास घडेल का? 100%. आता कसं आहे गाडी तर आज चांगलीच पळाली आहे. त्याच्या अंदाजानुसार तर आम्ही तेवढं तर बोलूच शकतो. पण आता भविष्यात काय सांगता नाहीत ना, पुढचं आपण काय बोलू नाही शकत एवढं. आज तर गाडी चांगलीच पळाली आहे.
बघा मित्रांनो, आज रुद्राचे मालक सुद्धा आहेत आणि खूप मुंबईमध्ये त्यांचं सुद्धा नाव होत आहे. मित्रांनो, आज रुद्राचे मालक सुद्धा आहेत आणि खूप सुंदर असं त्यांचं मुंबईमध्ये नाव लौकिक होत आहे. आणि रुद्रा सुद्धा एक महादेवाचा नंदी इतिहास घडवून दाखवला. जसं मालकाने बोललं होतं तसंच करून दाखवलं. दादा काय सांगाल? आम्हाला आमच्या बैलावर खूप विश्वास आहे आणि त्यांनी फुल आम्हाला हे करून दिलेले आहे. ब म्हणजे शर्ती मारून दिलेल्या आहेत. तुम्ही आता बघितलं त्याचं पळणं वगैरे कसं आहे ते. त्याला जर बैलाला बैल पुरला तर तो 100% शर्यत करणार म्हणजे करणार. असं त्याचा हे किती मोठी गाडी असली तरी पण तो गाडी सहसा देत नाही कोणाला. असं रुद्राचं खासियत आहे. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं सांगितलं. आणि रुद्रा एक महादेवाचा नंदी म्हणजे एक टॉपचा नंदी नवीन मुंबईमध्ये तयार झालेला आहे. काय सांगाल? इतिहास बघायला मिळेल का काहीतरी? 100% मिळणार तुम्हाला इतिहास. पुढच्या महिन्यात तुम्हाला इतिहास बघायला मिळेल. बघा, दादांना सुद्धा विचारूया. दादा, तुमची ओळख सांगा. मी पवन देसले, आवळे भिवंडी, रुद्राचा मालक. पण मी मालक असून माझा मोठा भाऊ आहे ना आणि वडील हेच रुद्राचे टोटल म्हणजे खुराकापासून आता सोडण्यापासून आता माझा भाऊ, मोठा भाऊ हे दोघेच करतात. पण या पुढच्या महिन्यामध्ये एक मोठा धमाका तुम्हाला बघायला 100% भेटेल. बघा दादा, मागील जेव्हा कर्जत साईडला एक मैदानामध्ये आपण बाईट घेतली होती, त्या दिवस तुम्ही शब्द दिला होता आमच्या बाईट द्वारे की कुठेतरी एक इतिहास घडणार आणि तो तुम्ही घडून दाखवला सुद्धा. 100% दाखवला, पण एक इतिहास बाकी आहे. तो पुढच्या महिन्यात तुम्हाला धमाका बघायला मिळेल, 100% मिळेल. आज रुद्रा आणि शंभू खूप सुंदर अशी गाडी मिळून जुळून पळाली आणि खूप सुंदर गुलाल घेतला. आता कसं आहे, आमचा पहिरा कधी 2 महिन्या अगोदर झाला होता, पण तो योगायोग जुळून नव्हता येत आणि आज तो योगायोग जुळून आला. आज तुमच्या दावणीला खूप चांगला असा रुद्रा म्हणून एक हिरा एक नाव लौकिक करतोय, कसं वाटतंय? 100% आमच्या अख्ख्या टोटल गावाला त्याचा अभिमान आहे. आमच्या गावातली पोरं टोटल पोरं असतात. आज सुट्टी नसल्यामुळे पोरं कमी आली, नाही तर 40-50 पोरं कंटिन्यू रुद्राच्या मागे असतात. रुद्राची शर्यत म्हणजे सकाळपासून चालू होते, कधी निघायचा एवढा पोरांचा जीव आहे रुद्रावर. रुद्रा सुद्धा एक पाटमोरी शिंगांचा बैल आहे आणि म्हणतात ना की पाटमोरी शिंग आणि कैचीवाली शिंग ही बैल कधीच मागे येत नाही. 100% त्याने इतिहास केला आहे आणि तो आमच्या नशिबाला असा भेटला आहे का त्याच्या पुढे काहीच बोलू शकत नाही आपण. आज तुमचं नाव अखंड मुंबईमध्ये नाव लौकिक होत आहे आणि मोठे मालक सुद्धा आहेत. दादा काय सांगाल? नाही, रुद्राने नाव केलं आहे, आमचं गावाचं नाव झालं आहे, त्यामुळं आम्हाला ओळखायला लागली लोक. पूर्वी काय एवढं हे नव्हतं, पण आता रुद्राने नाव केलं आहे. कसा वाटतो आनंद? कारण मागील काल शर्यत क्षेत्र थोडासा आगळा वेगळा होता, पण आता खूप जोशामध्ये आणि धमकमध्ये क्षेत्र दिसायला लागलंय. मी या क्षेत्रामध्ये नव्हतो, मी शर्यतीनं जात नाही, पण आता रुद्रामुळं मी जायला लागलो. पूर्वी जात नव्हतो. रुद्रा कालीज आमचा रुद्रा. बघा, सहकारी सुद्धा बोलतो, काय बोला? रुद्रा आमच्यासाठी कालीज आहे. आता एक रात्री नवीन खरेदी आणली आम्ही, ती शर्यत झाली. बजरंग नवीन खरेदी आणली आम्ही. बजरंग ग्रुपची नवीन खरेदी बजरंग आणलाय आम्ही. त्याचं नाव आम्ही बजरंग ठेवलंय. दोन्ही साईडनी चालणार आणि दोन्ही खांदी. कितीला खरेदी झाली? खरेदी आता सांगून फायदा नाही. ती खरेदी दिसायला दिसतो छोटा छोटा आहे. पैसे सांगितले तर लोक आपलं सांगेल का? शक्यच नाही. तुम्ही जर पण त्याला बघितलं ना दाखवला. तर तुम्ही सांगाल. चला तिकडे पण आमच्या याच्याजवळ पण चला. बघा मित्रांनो, खूप चांगलं असं आज नियोजन झालं होतं आणि त्या नियोजनामध्ये खूप सुंदर अशी जोडी पळाली. तुम्ही बघू शकता, हिंदकेसरी शंभू आज आपल्यासोबत आहे आणि मालकसुद्धा आपल्यासोबत आहे. बैलसुद्धा खूप ॲग्रेसिव्ह झालेला आहे आणि हिंदकेसरी शंभू बघू शकता, ज्यावेळी मालकाचा अस्तित्वाचा प्रश्न येतोय त्यावेळेस शंभू करून दाखवतोय. दादा काय बोलाल? बैलाची खासियत अशी आहे दादा, बैल माझा आहे ना पूर्णपणे सांगून ऐकतोय. मी बोललो ना मागे तर मागे येणार, थांब बोललो तर थांबणार, बस बोलला तर बसणार, उठ बोलला तर उठणार. ही बैलाची खासियत आहे. आज शर्यतीचा बैल, टॉपला पळणारा बैल मी माझ्या मागं सोडून देतोय. बिना कसऱ्याचा बैल हा मी जाणार, माझ्या मागच जाणार बैल, कारण एवढा प्रेम आहे त्याचा माझ्यावर. पण कारण बरेचसे आम्ही सुद्धा तुमच्या व्हिडिओ बघितलेले आहेत, हा. त्यावेळेस तुम्ही बैलाला फिरायला घेऊन जात असता, तेव्हा बैल जेव्हा तुम्ही बोलता बैलाला म्हणजे फिरतोय, चालतोय, थांबतोय, एकदम महादेवाचा नंदी आहे, खूप प्रेम दाखवतोय. 100% दादा, कारण लहानपणापासून बैलाला सांभाळलाय. बैलाला जाणीव आहे मालकाची. जशी मला जाणीव आहे त्याची, तशीच त्याला जाणीव आहे माझी. जेवढा माझा प्रेम आहे त्याच्यावर, तेवढाच प्रेम माझ्यावर आहे. आता हा शर्यत झाल्यावर कोणाला उभा करत नाही, फक्त मलाच धरून देतोय.
आज बघा खूप जसं मालक बोलतात तसंच बैल करून दाखवतोय. खूप शिस्तीचा बैल आहे. दादा आज भिवंडी कोणगाव भिवंडीचा मानक्या एक इतिहास घडून गेला आणि आज आपण त्याच्या गोट्याच्या बाजूलाच आहेत. दादा काय सांगाल? मानक्याचा अपरिचित बैल होता. खूप नाव केलं बैलांनी आणि अमर आपण बोलतो ना एखादा अमर होतोय त्याप्रमाणे बैलाला मानू शकतो मी अमर झाला म्हणून. खूप मोठा त्याचा इतिहास सुद्धा आहे आणि संपू शकत नाही दादा आणि त्या बैलानं नाव केलंय. आता तशी बैल आपल्याला पाहायला भेटत नाही, तशी घडत पण नाही. आता बैल आहेत, भरपूर बैल झाली, पण त्या मापाची बैल आणि तेवढी पळणारी बैल आता बघायला भेटत नाही आपल्याला. मोठा लक्ष झाला, मानक्या झाला, शंभू झाला, त्यानंतर असे बरेचसे महादेवाचे नंदी खूप घडून गेले. खूप सुंदर असे महादेवाचे नंदी आणि त्याच्या पाठोपाठच मोठ्या बांध्याचा आपला शंभू सुद्धा आहे. हो, आमचं काय आलं दादा, आम्हाला नियोजन होत नाही. सर्व पोरं कामाला असल्यामुळे ना मूलचा मलाही वेळ भेटत नाही आहे ना आम्हाला पैऱ्यामुळं आम्ही आतला बैल असल्यामुळं पैऱ्यामुळं मार खातोय ना. आमचा एक स्वभाव आहे, आमच्याकडे कोणी पैरा मागितला तर आम्ही कोणाला नाराज करत नाही. मोठा असो छोटा असो कधी बघत नाही का बाबा ह्यो बैल आपल्या बैलाला पुरणार नाही, याला कसं काय द्यायचं. आम्ही एवढाच विचार करतोय कसं आज बैल आपला पलतोय, समोरचा आपला बैल पलतोय म्हणून समोरचा आपल्याकडे पैरा मागतोय. तो पण एक कोणा जरी आशात मागतोय तर आम्ही कोणाला नाराज करत नाही. अजूनपर्यंत कोणाला केलं नाही. 5 वर्ष झालं आम्ही पैराच देतोय. अजून परत आमच्या बैलाला पुरणारा बैल भेटला नाही. आज बैल भेटला रुद्रा. गाडी चांगली पळाली. टिकून म्हणजे अशी जुलून एकदम गाडी जुलून पळाली. ज्या दिवशी गाडी जुलून पळते ना त्या दिवशी बैल एकदम फ्री राहतो, नाराज राहत नाही, काय नाही. बघा खूप सुंदर दादांनी मुलाखत दिली. दादा आजच्या नियोजनासाठी शुभेच्छा देतोय आणि आम्हाला तुमची बाईट मिळण्यासाठी आम्ही खूप उत्सुकता होतो, पण आज ते आमची इच्छा सुद्धा पूर्ण झाली. तुमचा सुद्धा धन्यवाद देत करतोय. तुमचा पण दादा धन्यवाद, कारण तुम्ही वेळ काढून आमचं बाईट घ्यायला आले. तुमचं पण मी धन्यवाद करतोय, कारण बैल आता खूपच गरम झालेलं आहे. मला सुद्धा आता हात लावून देणार नाही. त्याच्यामुळे दादा तुमचं धन्यवाद. धन्यवाद.